बघू शकता तुम्ही इथे हा मेला निघालेला आहे आणि सर्व गावकरी लोक एन्जॉय करत आहेत। नमस्कार मित्रांनो, अमोल वळी व्लॉग्समध्ये स्वागत आहे। तर आपण आलो आहे आज धडगाव तालुक्यातील सुरवाणी ह्या गावात आणि नंदुरबार जिल्ह्यात येतं हे गाव। तर आपण बघणार आहोत खास होळीनंतरचा दुसरा दिवस, त्यालाच आपण मेलादा म्हणतो मित्रांनो। तर यात्रेसारखा हा बाजार भरतो आणि सातपुड्यामध्ये आदिवासी रूढी परंपरेने इथला जो खाद्यपदार्थ आहे काय काय असतं ते तुम्हाला दाखवतो मी। तर चला मग आपण जाऊ मित्रांनो, मेलाद्यामध्ये एंट्री करू आणि नेमकं काय काय आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा मित्रांनो। चला मग जाऊ आपण। तर आता निघालो आहे आपण मेलाद्यामध्ये एंट्री करायला। बघू काय काय आहे बाजारामध्ये, खूप मजा येणार आहे। तुम्हाला दाखवतो मी बाजारामध्ये काय काय भेटतं काय नाही भेटत। तर एंट्रीपासूनच आपल्याला बाजार बघायला मिळतो। कटलरी वगैरे इथे काय मोसंबी वगैरे आहे, दुकानं आहेत भरपूर, खूप सारी गर्दी आहे बघू शकतात तुम्ही। इथे वेगवेगळ्या कढई, तवा आणि भरपूर सारे असे बाहेरून काय काय विकायला आले, चाळणी आहे, भरपूर सारे असे दुकान आहे तुम्ही बघू शकता। घरगुती सामान पण आहे। गर्दी बघू शकतात मित्रांनो, जबरदस्त गर्दी इथे। सर्व काय रसवंती। माझ्यासोबत जॉयल आणि सोनू पण आहे, ते पहिल्यांदाच हा मेलादा बाजार बघायला आलेले आहे। तर आपण आता होळीच्या ठिकाणी जाणार आहे, जिथे रात्री होळी पेटवली होती। तिथे आजूबाजूला जे काही बुद्या बाबा आणि मोरख्यांचा डान्स आहे ते बघणार आहोत। चला आपण जाऊ मग तिकडे, होळी पेटली होती तिकडे जाऊ आता। तर आपण आलो आहे मित्रांनो होळीच्या ठिकाणी, बघू शकता तुम्ही थोडेसे नाटक आहे आजूबाजूला आणि गावाचे जे पुढारी लोक आहेत, मेन लोक आहेत ते इथे फिरत आहेत। इथे मेन म्हणजे मित्रांनो इथे गावामध्ये म्हणजे ह्या गावामध्ये मेलादा काढला जातो, म्हणजेच मेला काढला जातो। बघू शकता आता तुम्ही असा मेला काढला जातो बघू शकता तुम्ही। हे मोठे अशा आजूबाजूला होळीला डान्स करत असतात। सुरवाणी या गावामध्ये काल रात्री इथे होळी पेटवली गेली होती, ती होळीची जागा आहे। आणि आता इथे पूर्ण होळीच्या आजूबाजूला मोरक्या असताना आपण बुद्या बाबाही म्हणतो, ते आता इथे होळीच्या आजूबाजूला त्यांचं नृत्य सादर करत आहेत बघू शकता तुम्ही। मेला निघालेला आहे या गावामध्ये, मेला निघालेला आहे म्हणूनच याला मेलादा आहे म्हणतात आपण। बघू शकता तुम्ही हा मेला कसा निघालेला आहे। सुरवाणीचे गावपंच डाई, सुरवाणीचे सर्व गावपंच हे नारी लोक हे गावातले सर्व हा मेला घेऊन निघालेले। मित्रांनो आपण बघणार आहोत इथली जी होळी आहे, इथली जी फेमस होळी आहे मित्रांनो, ह्या सुरवाणीमध्ये पण खूप फेमस होळी आहे। तर आपला इथं मेलादा बघायला आलेला आहे आज। मित्रांनो फार वर्षापासून हा चालत आलेला मेलादा आहे, म्हणजेच आपण गावामध्ये इथे होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा मेला निघत असतो। इथले सर्व गाव पुढारी, गावपंच लोक हा मेला घेऊन निघतात आपल्या मोरख्यांसोबत आणि ह्या होळीच्या आजूबाजूला पूर्ण असे डान्स करत त्यांचे नृत्य सादर करत असतात। मित्रांनो सुरवाणीची जी होळी आहे ही खूप पूर्वजांपासून आहे। तर सगळ्यात पहिलं जी सरकारी होळी मानली जात होती ती ह्याच ठिकाणी होती आणि आता इथून ही जी होळी जी आहे इथूनच मेन दुसऱ्या ठिकाणी गेलेली आहे। तर पहिलं जे आहे मित्रांनो, तर पूर्वीचे जे लोक आहे गोरांबा पठालीपासूनचे लोक, तर इथे पूर्वीच्या काळामध्ये भरपूर जेवण वगैरे बांधूनच यायचे, कारण दुसऱ्या एरियामध्ये ही होळी नव्हती तर सर्व लोक इथेच होळी साजरा करायला यायचे। तर इथली जी ही होळी आहे तर इथलाच हा मेलादा आपण बघणार आहोत आज। बघू शकता तुम्ही इथे हा मेला निघालेला आहे आणि सर्व गावकरी लोक एन्जॉय करत आहेत। सर्व मोरख्यांसोबत गावपंच लोक पण नाचत आहेत बघू शकता तुम्ही। आणि इकडे आपल्याला पालखी वगैरे पण बघायला मिळते मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथे मिनी पालख्या। आपण आलो आहे आता मेन बाजारामध्ये। तर इथला जो मेलादा आहे तर मेलामध्ये तुम्ही बघू शकतात हा जो बाजार आहे, डाळ्या, मुरमुरे, गूळ आणि हे जे काय खोबऱ्याची वाटी, हार कंगन वगैरे। तर आपण इथली माहिती घेणार आहोत थोडी। आपण आपल्यासोबत ते खूप म्हणजे खूप वर्षापासून त्यांचं इथे दुकान हे मांडलं जातं, तर त्यांच्याकडून आपण दोन शब्द ऐकून घेऊ। आम्ही केव्हापासून आहे तुम्ही? आम्हाला 50-60 वर्ष होऊन गेलेले। 50-60 वर्षापासून इथे इथे ह्याच मेलाद्यामध्ये येतात? हा मेलाद्यामध्ये। हा हा, म्हणजे पूर्वजांपासून खूप आजोबापासून चालतं आमचं। हा हा,
तुम्ही काय काय घेऊन येतात तिकडे मग? डाळ्या, गोड, खोबरं, हा हार कंगन, मुरमुरे, हा एवढं इतका खजूर, हा एवढं देतात. तर तुम्हाला इथे 50-60 वर्षापासून आहे, तर तुम्हाला कसा अनुभव इथला? अनुभव चांगला आहे आमचा इथं. चांगला आहे. हा, कसा प्रतिसाद आहे इथला लोकांचा? इथं कर्मचारी होळीच्या कार्यक्रमासाठी आम्ही इथं साजरा मेन करतो. म्हणजे फक्त होळीमध्येच तुम्ही म्हणजे इकडे हे येतात हा, मेळ्यामध्ये. हा. हा. होळीमध्ये नाव काय तुमचं बाबा? रामचंद्र ओंकार सुरवंशी. बरं, चला धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर आपण आलो आहे अजून एका दुसऱ्या दुकानात. खूप जुन्या काळापासून, खूप पूर्वजांपासून ते चालवत आहे. तर बघू त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ आपण. हो, तर नाव काय बाबा तुमचं? माझं नाव मोहन ओंकार सूर्यवंशी. हा, तर तुम्ही इथे किती वर्षापासून येतात? इथून म्हणजे लहानपणापासून इथं राहतो. गाडीवर. 50-60 वर्षापासून हा, इथं इथल्या गाडीवर. मेळाव्यामध्ये येत असतात तुम्ही. मेलादा तुम्हाला इथला अनुभव कसा आहे? इथला म्हणजे इथे आदिवासी लोक हा, होळी निमित्त फक्त डाळ, गुळ, खोबरं असं बाजार करतात. बरोबर. डाळ, गुळ, खजूर वगैरे सर्व. खजूर हा, वगैरे करतात. सर्व. आमचा इथं होळीचा अनुभव, होळीमध्ये आमचा धंदा चांगला चालतो. हा. सर्व माल विक्री होऊन जातो आमचा. तर पहिलं इथे किती वर्षापासून इथे होळी साजरा केली जाते? इथं तर फार वर्षापासून जुने आजी बाबा होते त्यांच्यापासून चालू आहे होळी. 3 होड्या होतात. हा. ह्याच दिवशी 3 होळ्या होत्या. 3 होड्या होतात. हा, एक बिलग्याव, हा, एक मानवी. हा. तर आता म्हणजे नाही मानवी ही बिलग्याव आता 4-5-6 वर्षापासून नवीन चालू झाली. बरोबर. मांडवी पूर्वीपासून पूर्वीपासून होती. हो. तर आपल्याला सोबत जे बाबा होते ते शहादेवरून इथे 50-60 वर्षापासून ते त्यांचा धंदा करायला येतात. इथे होळीमध्ये, मेलाद्यामध्ये ते डाळ्या, फुटाणे, खजूर जे काय सातपुड्यातले. हा. हे तर बघा, बाबांच्या दुकानामध्ये तुम्ही बघू शकता विक्री कशी चालू आहे. इथले जे सातपुड्यातील आदिवासी लोकांना जे मेलाद्यामध्ये किंवा मेल्यामध्ये जे काही विकलं जातं मित्रांनो, बघू शकतात खजूर, डाळ्या वगैरे, गूळ आहे. हे सर्व बाबांचे दुकान आहे. आणि इथे गर्दी बघू शकतात तुम्ही, किती जबरदस्त गर्दी आहे. तर सर्व मित्र लोक पण आलेले आहे माझ्यासोबत शूट करायला, बघू शकतात तुम्ही. आणि ते पण ड्रायव्हर आहे. 50-60 माणसं एकच गाडीमध्ये, वाव. गाडीत सुद्धा दिसत नाही. एवढे माणसं आम्ही घेऊन येतात. तर बघू शकता तुम्ही इथे ह्या पद्धतीने विक्री होती मेलाद्यामध्ये. इथले जे खाद्यपदार्थ आहे होळीमध्ये मेलाद्यामध्ये जे मेन चालत असतात किंवा ते वापरत असतात आदिवासी. हारगंगण म्हणा, गुळ म्हणा, शेंगदाणे म्हणा, डाळ्या म्हणा किंवा खजूर म्हणा, भरपूर सारे असे पदार्थ आहेत. मित्रांनो, आपण बघितलं इथलं जे काय आदिवासी रूढी परंपरेने मेलाद्यामध्ये जे काय होळीमध्ये जे काय खाद्यपदार्थ वापरत आहेत, जे काय चालत आहेत, ते आता आपण बघितलेले आहेत. बाबा, इथे किती वर्षापासून होळी साजरा केली जाते? मी ते बचपनच्या जुवानी मधलं आहे. हा, बोला ना. ओले आहे ना, हे आपण थेट पासून धंदो आहे ते मग गाडीत राहतोय. हा, तुम्ही या होळीमध्ये कसला धंदा चालवत असतात? दाल्या बी विक्या, चहा बी विके, अख्खा धंदा पुरा केला. काय नाव तुमचं? राया किंबा पाडवे. बघू शकतात मित्रांनो, इथे गोडशेव, जिलेबी, फाफडा काय काय आहे मित्रांनो. इथे हे पण विकलं जातं ह्या मेलाद्यामध्ये. मित्रांनो बघू शकतात ह्या डाळ्या, खोबऱ्याच्या वाट्या, तिकडे एक हारगंगण आहे, गुळ आहे, मग साखरू, त्याला आपण रताळे, द्राक्षे, असा हा पूर्ण मेलाद्यामध्ये हा असा बाजार भरत असतो मित्रांनो. बघू शकतात तुम्ही. बघू शकतात मित्रांनो तुम्ही इकडे मोरखे कसे फिरत आहे गावामध्ये त्यांचे नृत्य सादर करत. मेल्यामध्ये तुम्हाला गोला पण, थंडगार गोला पण खायला भेटेल इथे. आणि जास्त करून इथे कटलरीचा बाजार पण आहे. बघू शकता तुम्ही, चारही बाजूनी कटलरीचा बाजार पण आहे इथे. तर जॉयल आणि सोनूला कसं वाटलं आपण विचारू. काय जॉयल, कसं वाटलं तुला मेलाद्यामध्ये फिरून आणि हा मेला कसा बघून कसं वाटलं तुला? चांगलं वाटलं. पहिली वेळेसच आलो, पहिली वेळेस फिरलो. खूप छान वाटलं इकडे फिरून. पहिलं बघितलं होता का असा मेला कधी? नाही, पहिलं कधीच बघितलं नाही. सोनू तुला मला पण खूप छान वाटलं. मी पण असं पहिली वेळेस अनुभव केला. खूप पाहिले का इथले खाद्य पदार्थ हो. आपल्या आदिवासी भागातले? खूप भारी भारी खाद्यपदार्थ होते. आता तू पण शॉपिंग करणार आहे का? हो, मी पण शॉपिंग करणार आहे. मित्रांनो, आता आम्ही शॉपिंग वगैरे करतो आणि इथून निघतो. काय रे जॉयल, मजा आली का मग? मजा आली. आता आम्ही
गोडशेव हार कंगन आणि ते घ्यायला चाललोय. चल जाऊ आपण घ्यायला आता. खतरनाक गर्दी रे. खूप गर्दी इकडे, अनएक्सपेक्टेड गर्दी आहे. तर आपण पण आता डाळ्या, हारकंगण आणि खजूर वगैरे सर्व इथलं घेणार आहे आणि घेतलं गेलं आता. मित्रांनो, आता आम्ही डाळ्या, फुटाणे, हारकंगण, गूळ वगैरे घेऊन घेतलेलं आणि आता घरी निघालेलं आहे. मित्रांनो, सुरुवातीचा मेलादा आणि हा मेला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा, एन्जॉय करा. धन्यवाद.